मित्र स्वर्गीय बाळासाहेब तावरे पाटील यांच्या स्मरणार्थ पर्व तिसरे मैदान होतं जोगवडी मोरगावच्या पाठीवरती. आणि ह्या पाठीवरती सई वेगवा मोडक यांचा बायजे आहे. त्याने तशा बाळासाहेब पाटलांच्या स्मरणार्थ मैदान भरवलेलं त्या मैदानात हॅट्रिक केली. शिवाय आज मोरगावच्या मैदानामध्ये बायजेने 14वा गोलाल घेतला आहे सलग. म्हणून आपण बायजेच्या टीमकडे आलो. नमस्ते राजे. जय श्रीराम. बोला. काय आज बायजेने नाराजच केलं नाही तुम्हाला, त्याबद्दल काय सांगा? बैल कधीच नाराज करत नाही, कारण त्याच्या पायात लक्ष्मी आहे. आणि बैलाने आत्तापर्यंत मोरगावमध्ये जसा पळतोय तसा बिना गुलालाचा बैल 99% तरी माघारी गेलेला नाही. टीमला जाऊन दिलं नाही, अजिबात नाही. सर्वांना आनंदी ठेवण्याचं काम तो करतोय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आज 14वा गोलाल आहे. हो, त्या 2 वर्षातला बायजेचा 14वा गोलाल आहे मोरगावचा. रितसर पळून नियमावली सगळ्या व्यवस्थित पाळून बैल कंटिन्यू फायनलला राहतो इथे. आज अर्जुन आणि बायजा पळवायचं कोणी नियोजन केलं? भाऊंनीच, विवेक भाऊंनीच म्हणलं तरी चालेल, आणि मित्रपरिवार. आणि बैल मध्यंतरी काळामध्ये थोडासा आजारी असल्या कारणानं थोडा पर्यायला त्रास होत होता. बरोबर. भारत केसरी झालेला बैल, ज्या बैलात पळलाय त्या बैलात हातात पडलेला बैल, बरोबर, फुल स्पीडनं पळलेला बैल. पण आजारपणाच्या काही काळात भरपूर लोकांना बैल मागितला. भाऊंनी असेल, विशाल ड्रायव्हर, हानू ड्रायव्हर, सर्व टीम असेल, शुभम असतील किंवा हितचिंतक जेवढे असतील तेवढ्यांनी बैलाला पायऱ्याला खूप त्रास झाला. आणि बैल जेव्हा बाहेर, भाऊंनी ठरवलं की बैल ज्यावेळेस बाहेर काढायचा त्याच्या पहिल्या नावाप्रमाणे, पहिल्या स्पीडप्रमाणे त्या गतीने बैल बाहेर काढायचा. आणि आज ते बैलांनी सिद्ध करून दिलं. होय ना? हो. आणि जोड एकदम जुळली आणि खूप सुंदर जोड पळाली. असं काही नाही आहे की याने त्याला ओढलं त्याने याला ओढलं. एकसारख्या गतीनं, फुल गतीनं गाडी पळली. आणि एवढ्या मोठ्या मैदानात, एवढ्या मोठ्या गाड्यांच्यात आज बैलांनी 2 नंबर करून दिला. जेवढी बैलं फायनलला पात्र होती सगळी बैलं महाराष्ट्रातली नामांकित आणि 1 नंबरच्या गतीत पळणारी बैलं होती. त्या बैलगाडी मालकांचंही अभिनंदन. पण आज बैलांनी एवढ्या मोठ्या गाड्यातून 2 नंबर केला म्हणजे बैलांनी सिद्ध केलं की मी अजून संपलेलो नाही. तुम्ही मला पळवा, मी तेवढं पळतच राहील. तिन्ही फेर बालाजी. हो, बालाजी भाऊंनीच गाडी आणली. कशी गाडी पळायची? 1 नंबर पळाली गाडी. तुम्हाला गटाला पळालं की खात्री पटली ना? 100% वाटलं गाडी राहणार. 100%. हा, 100% गट एकदम सुट्टाच. हा, होय ना? तुम्ही परत ह्या गाडीवर बसताना दिसणार का पाहिजे आमच्या? 100%. खास तेवढी हाणायसाठी चालतो ते पण. होय ना? हां. राजे, काय सांगाल अजून? आता आपली टीम काय की ज्यावेळेस आपल्याला गुलाल नव्हता तरी ही संपूर्ण टीम बरोबर आहे. हो. आणि गुलाल आहे तरी संपूर्ण टीम बरोबर आहे. आमचे मार्गदर्शक पंडित दादा मोडक यांची शिकवण आहे, सुखातही साथ द्या आणि दुःखातही साथ द्या. त्याचप्रमाणे विवेक भाऊंची शिकवण आहे की विवेक भाऊच आम्हाला कुणाला सोडत नाहीत. त्यांचं प्रेमच आमच्या सर्वांवर एवढे भरपूर प्रेम आहे. आणि बैलावर जीव लावणारी सगळी टीम आहे. बैल आजारी होता तर त्याचा व्यायाम, त्याची निगा सर्व जिथल्या तिथं करण्याचं काम या टीमनी केलेलं आहे. आणि बैलांनी ते बैल म्हणजे सिद्धच करून दाखवतोय सगळं काय. तिथं गुलालाच पात्र ठरून आम्हाला दाखवतोय बैल की मी आहे. म्हणजे आजपर्यंत भाऊंनी, दादांनी कष्ट केलं पण सगळी टीम साथीला आहे. हो, 100%. त्यामध्ये सहकार्य. हो 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 हो. तर ह्या सगळ्यांचं जे कष्ट आहेत त्या कष्ट त्याचं मोलच नाही होला. 100%. 100%. बैलाच्या डोळ्यातून पाणी येते बघा. बैलाच्या डोळ्यातून बैलाची त्या बैलाला कळतंय. हो, 100. आज काय सगळ्याची अपेक्षा पूर्ण केली ती. हो हो हो, 100%. आणि ही अपेक्षा काय प्रत्येकाची असतील. ती जी बैल ज्यावेळेस पूर्ण करतोय तो आनंद बरोबर गगनात मावून असा. 100% खरं आहे तुमचा. तर मध्यंतरीचा काळ जो बैलाचा होता ना, त्यामध्ये म्हणजे पैऱ्यासाठी एवढी वणवण करावी लागली. आणि बैल ज्यावेळेस पळत होता त्यावेळेस पळत पैरे होत होते सगळे टॉपचे. बरोबर आहे. आणि पैरा करताना आमच्या सर्व टीमला जाणवलं की बैल पळला तर किंमत आहे या क्षेत्रात, नाहीतर किंमत नाही. आता उद्यापासून बी तेच होणार. 100. पायऱ्यासाठी आताच लगेच पायऱ्यासाठीच फोन येणार. हो, 100%. आमची टीममधले जे नियोजन करतात सगळी त्यांना 100% पायऱ्यासाठी भरपूर फोन येणार. आहे का ना? 100%. होईल. हो. आता बायजाने पुन्हा उभारी घेतली. हो. आणि बायजा इथून पुढे कायम सतत गुलालात राहावा, चर्चेत राहावा ही आमच्याकडून शुभेच्छा असतील. आणि आपल्या संपूर्ण टीमला. हो. आणि आपली खंबीर साथ जे आहेत दादा आणि भाऊ. हो. यांना पुन्हा एकदा माझ्याकडून अशी मागणी असेल की बायजा आपला गुलालात राहावं, असं चांगलं पहिरं व्हायला पाहिजे. 100%. 100% खरं.
शुभेच्छा देऊन आपण इथं थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.